आता रे हे कुत्रं कुठून आलं. पण नंतर हळूहळू माझ्या लक्षात यायला लागलं की ते त्याच्या बरोबर वाटेने चाललं होतं. माझंच डोकं काम करणं झाले. असं कधी कधी ना माझं डोकं बंद पडतंय, कारण माझी झोप झालेली नाही रात्रभर. आता झोप का झाली नाही तर त्याचं कारण आहे सम्राट. आणि सम्राट का झोपला नाही तर त्याचं कारण आहे त्याचा खोकला. एवढा भयानक खोकला लागला होता का नाही त्याला, त्याच्यामुळे तो रात्रभर झोपलेला नाही. आणि आता तो जागा आहे म्हणल्यावर मी तर कशी झोपणार ना. मी पण रात्रभर जागी मग बसले त्याच्यापाशी. आणि यार साहजिक आहे त्यानं जागणं किंवा त्यानं त्रास देणं. त्या जागी जर आपण असतो तर एवढे मोठे घोडे झाले तरी पण सहन होत नाही आपल्याला. आणि मी तर ना माझ्या नवऱ्याच्या डोक्यावरच खापर फोडलं असतं आणि त्याला सारखे म्हणले असते तूच मला दवाखान्यात नेलं नाही. चला हे तर कायमच चालू आहे माझं चोराच्या उलट्या बोंबा. आणि माझी एक सवय आहे चुका करायचं आणि ते एक्सेप्ट पण करायचं. छान आहे ना सवयी, मला माहित आहे. चला इथं बेसिक काम करेपर्यंत माझा साहेब उठला आणि उठल्याबरोबर तर जरा टवटवीत होता पहिल्यांदा. मग त्याला काय म्हणतात तो असं मला वेळेवरच आठवत नाही. ओव्याचं पाणी करून दिलं कारण त्याची छाती लय भरली होती, जरा असं कमी होईल वाटलं. मग या दोघांचं जेवण वेगळं बनवलं, माझं जेवण वेगळं बनवलं. तसं वेगळं बनवायची गरज पडत नाही, आम्ही जे खातो तेच खात्यात ही दोघं. पण आज जरा असं वेगळं बनवलं होतं. आणि ह्याची दादागिरी ना फक्त ह्याच्या दीदीवर चालते, तिलाच मारते, तिच्यावरच चिडते आणि तिच्याच मांडीवर बसतोय.